गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तत्वविवेक प्रकरणाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि आपण महाभूत विवेकाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. ब्रह्मस्वरूपाचा विचार करताना म्हणजे त्याच्या आनंदरूपतेकडे जाण्याचा विचार करताना ब्रह्मस्वरूपावर एक कारणत्व लादलं गेलेलं आहे. आता लादलं गेलेलं आहे ते केवळ त्या सृष्टीरूप कार्याच्या निमित्ताने त्या ब्रह्मस्वरूपावर एक कारणत्वाचा आरोप हा एक लादला गेलेला आरोप आहे. आणि या पद्धतीने मग आपण सृष्टी आणि ब्रह्माचा एक संबंध तयार करू शकतो आणि त्यालाच आपण कार्यकारण भाव संबंध म्हणतो. पण हा जो कार्यकारण भाव संबंध आहे तो केवळ कल्पित रूपातला आहे आणि असा कल्पित रूपाने येणारा जो संबंध असतो तो वास्तवात नसतो. हे पुढील काही श्लोकांचा विचार करण्याची वेळ जेव्हा येईल त्यावेळी मी तो करीन. पण आत्ता मुख्य जो विचार आहे तो कार्यकारण भाव संबंधाचा विचार आहे आणि तो मला कळला पाहिजे. सृष्टी ही जर का कार्यरूप असेल आणि त्याचं कारण ब्रह्म असेल तर मग कारणाचे गुण कार्यात उतरतात असा कल्पित विचार एक मांडता येतो. वास्तविक सच्चिदानंद रूपता हे ब्रह्मस्वरूपाचे गुण नाहीत, पण तरी सुद्धा आपण कल्पित रूपाने त्यांना हे सच्चिदानंद हे तीन गुण त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठायी आहेत असा विचार करतो आणि तेच कारणाचे गुण हे कार्यात उतरलेले आहेत असाही विचार करतो. आणि मग त्या निमित्ताने पंचमहाभूतांमध्येही अस्तित्व आहे, त्याचं ज्ञान त्यांचं कळणं आहे आणि पुन्हा त्या निमित्ताने मला आनंदही होतो, विषयाच्या निमित्ताने माझा आनंद प्रगट होतो, अशी एक भाषा सत्यत्व रूपाने बोलली जाते. वास्तवात हे बोलणं बरोबर आहे का चुकीचं आहे याचा निर्णय महाभूत विवेकात होणार आहे. आणि मग महाभूत विवेकाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला कार्याकडनं कारणाकडे जाण्याची भाषा आहे की त्या कार्याचा विवेक केला असता की ही पाच महाभूत कशी आहेत. तो उपजे ते नासे पुनरपी भासे, म्हणजे ती जन्माला येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. आणि अशा पद्धतीने या पंचमहाभूतांपासून बनलेला प्रत्येक पदार्थ हा भासमान आहे, त्याचं अस्तित्व भासमान आहे, त्यालाच आपण अध्यस्त पदार्थ असं म्हणतो. आणि मग त्या अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते असाही एक विचार होतो आणि मग कार्याची निवृत्ती कारणात होते. असं का विचार झाला की मग आपण म्हणू शकतो की मला माझ्या आनंदाचं भान झालं. म्हणून आपल्याला देहाच्या निरासा पाविजेया ठाया अशी जेव्हा भाषा बोलली जाते त्यावेळी देहे तव पाचा भूतांचा असा एक विचार पुढे येतो. म्हणून इथे पाच महाभूतांचा विवेक हा झाला पाहिजे. हे या महाभूत विवेकाचं म्हणजे या पंचभूत विवेकाचं हे मुख्य लक्षण आहे आणि ते आपण या अभ्यासाच्या निमित्ताने या महाभूतांच्या अभ्यासाच्या निमित्ताने करणार आहोत. पहिला जो श्लोक आहे तो असं सांगतो, अद्वैत रूप सत्तत्व उपनिषदात सांगितले आहे ते पंचमहाभूतांच्या विवेकाने जाणणे शक्य आहे, म्हणून पंचमहाभूतांचे आता विवेचन करूयात. आता इथे जे सत्तत्व उपनिषदात सांगितलंय ते सत्तत्व निरपेक्ष आहे, म्हणजे त्याची जी काय व्याप्ती आहे ती निरपेक्ष आहे आणि ते जर मला कळून घ्यायचं असेल तर मला ते वेगळेपणाने कळून घेण्याची व्यवस्था नाहीये. म्हणजे ते एकमेव अद्वितीय आहे आणि एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते जर मला वेगळेपणाने कळत नसेल तर मला त्याच्याशी एकरूप होऊन कळून घ्यावं लागेल. असा जेव्हा विचार येतो तर मग या महाभूतांचा विचार कसा करायचा असा एक पुढे प्रश्न पडतो. आणि मग प्रश्न पडल्यानंतर मग आता ते महाभूत काय आहेत आणि या महाभूतांनी बनलेले पदार्थ काय आहेत याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि तो विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आपल्याला समजून घेताना या महाभूतांचा विचार समजून घेताना आपल्याला प्रत्यक्ष ती महाभूत जन्माला आलेली आहेत, मग जन्माला आलेली आहेत म्हणून ती जातात, पण ती जन्माला आलेली आहेत तर ती कोणाच्या सत्तेवर आलेली आहे हा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून इथे दोन श्रुतींचा विचार प्रामुख्याने आपल्या पुढे श्री गुरूंनी मांडलेला आहे. श्री गुरु असं म्हणतात, सदैव सौम्य इदमग्र असी आणि जन्माद्यस्य यतः, हे जी दोन भाग आहेत श्रुतीचे, एक ब्रह्मसूत्राचा भाग आहे, पहिला
तो त्या ब्रह्मसूत्रातला श्लोक आहे आणि सदैव सौम्य इदमग्र आसीत हा छांदोग्य उपनिषदातला तो मंत्र आहे. उपनिषदांचे मंत्र असतात, नंतर ब्रह्मसूत्रात श्लोक आहेत, नाथ महाराजांच्या ओव्या आहेत, समर्थांच्या ओव्या आहेत, अभंग श्री तुकाराम महाराजांचे आहेत. हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणून इथे सदैव सौम्य इदमग्र असी याचा अर्थाचा विचार करताना या सृष्टीपूर्वी सर्व ब्रह्मरूपच होते. आता इथे मुख्य मुद्दा काय आहे, होते शब्द इथे ब्रह्माला लावला, त्यामुळे ब्रह्म असतची असे याबद्दल असं काही विपरीत म्हणलं गेलंय का, असा विचार आपल्या मनात येण्याची शक्यता असते. पण तसं काही नाही. ते सृष्टीच्या बाजूनी म्हटलं गेलेलं आहे. कारण सृष्टीला कालाची मर्यादा आहे, सृष्टीचं अस्तित्व आहे, तिचं अस्तित्व काही काळ आहे आणि कालांतराने जाणार आहे. माझ्या देहाच्या अस्तित्वावरनं त्याची एक कल्पना करता येते आणि अशी कल्पना करता येत असेल तर मग या सदैव सौम्य इदमग्र असी या छांदोग्यातील श्रुती, छांदोग्यातील मंत्राच्या निमित्ताने आपल्याला एक विचार करता येतो की या सृष्टीपूर्वी सगळं ब्रह्मरूप होतं, तर मग सृष्टी निर्माण झाल्यावरही काय आहे असा विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा जन्माद्यस्य यतः हे जे आपल्या म्हणूया ब्रह्मसूत्रातलं जे काय श्लोक आहे, ब्रह्मसूत्रातला जो मंत्र आहे तो आपल्याला समजावून सांगतो की मुख्य मुद्दा आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवरच या सृष्टीचा जन्म होतो, ती सृष्टी टिकते आणि त्या सृष्टीचा नाश होतो. म्हणजे इथे काय आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय हे केवळ स्वरूपाच्या सत्तेवरच होतात. म्हणून इथे आपल्याला जेव्हा या द्वैताचा विवेक करायची वेळ येते, म्हणजे या महाभूतांचा विवेक करायची वेळ येते, तेव्हा मात्र आपल्याला प्रत्येक वेळी लक्षात ठेवलं पाहिजे की ही महाभूत अध्यस्त आहे आणि अध्यस्त आहेत म्हणून त्यांचा निराश करता येतो आणि निराश झाला असता मी माझ्या आनंदाचा ठेवा आहे हे मला कळण्याची व्यवस्था तयार होते. सदैव सौम्य इदमग्र आसीत या श्रुतीचाही विचार पुढे होणार आहे, त्याचं हेअरस्प्लिट होणार आहे, तोही आपण तिथे करूया. पण मुख्य विचार काय आहे, अधिष्ठान रूपाने या ब्रह्मस्वरूपाला कारणत्व आलेलं आहे आणि पुन्हा काय आहे त्यानिमित्ताने ते विवर्त उपादान कारण झालेलं आहे आणि विवर्त उपादान कारणामध्ये मुख्य मुद्दा हाच आहे की अधिष्ठानामध्ये कुठलाही मध्यस्थ रूपाने ही सृष्टी भासायला लागली आणि म्हणून इथे एक जो कार्यकारण भाव कल्पित तयार झालेला आहे, तर कार्याची निवृत्ती करून आपण कारणरूप ब्रह्माशी एकरूप व्हावे आणि ज्या दिवशी मला सहजता येईल त्यावेळी कारणाचा जो विचार आहे तो सुद्धा अंतःकरणातनं निघून जाण्याची व्यवस्था आहे. दुसरा जो श्लोक आहे तो आता पंचमहाभूतांच्या विवेचनाला त्यांच्या गुणांनी सुरुवात करतात. मग त्यांच्या गुणांनी जर सुरुवात करायची असेल तर एक एक गोष्ट आता पुढे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली आहे, ती निर्माण झालेली एक एक गोष्ट मला आता समजून सांगावी लागेल. आणि मग ती समजावून सांगताना पंचदशिकार असं म्हणतात, शब्द स्पर्श रस रूप गंध हे 5 महाभूतांचे 5 गुण आहेत. आकाशापासून पृथ्वीपर्यंत हे गुण क्रमाने 1 2 3 4 व 5 अशा वाढत्या संख्येने राहतात. आणि ती गुणांची विभागणी त्यांनी सांगितली की आकाश शब्द हा गुण आहे, वायूचा शब्द आणि स्पर्श हा गुण आहे, अग्नीचा शब्द स्पर्श व रूप हा गुण आहे, आपामध्ये शब्द स्पर्श रूप व रस आणि पृथ्वीमध्ये शब्द स्पर्श रस रूप व गंध. आता हे समजावून सांगण्याचं कारणच काय आहे, तर त्यांना असं सांगायचंय की ती जी महाभूत निर्माण झाली तर ती महाभूत निर्माण होताना पुन्हा ते पंचीकरण झालं, त्याचा आपण प्रत्येक 1/2 महाभूतामध्ये 1 अष्टमांश ही उरलेली 4 महाभूत ही त्यामध्ये अनुस्यूत झाली, म्हणजे ती त्याच्यामध्ये इन्क्लूड झाली आणि अशा पद्धतीने पंचीकरण तयार झालं आणि पंचीकरण तयार झाल्यानंतर ही भेदमय सृष्टी निर्माण झाली. आता ही जी भेदमय सृष्टी निर्माण झालेली आहे, मग त्यातला भेद जो आहे तो 5 महाभूतांच्या पलीकडे नाही. 5 महाभूत आणि 3 गुण सत्वरजतम या अष्टधा प्रकृतीच्या पुढे त्याचा फरक नाहीये. म्हणून या 5 महाभूतांचाच विचार आपल्याला जास्त करण्याचं कारण तेच आहे की ही सृष्टी जर का भेदमय, जर का 5 महाभूतांच्या निमित्ताने बनलेली असेल आणि त्याचं कारण जर ब्रह्म असेल तर मग ही सृष्टी सुद्धा तेवढीच आनंदाची. त्याचं एक विचार असा तयार होतो की हरीची या दासा हरिदाही दिश अशी जेव्हा भूमिका येते तेव्हा हरी आनंद रूप आहे, त्यामुळे सृष्टीतही आनंदच आहे केवळ. पण काय होतं, माझी अंतःकरण वृत्ती त्या सृष्टीमध्ये
विषयांमध्ये सुख शोधायला जाते आणि ते सुख गेलं की दुःखी होते आणि एखादा दुःखद प्रसंग घडला तर माझी अंतःकरण वृत्ती सुखी आणि दुःखी होते आणि त्याचं कारणच आहे या भेदमय सृष्टीला मी सत्यत्व दिलेलं असतं. पण हे भेदमय सृष्टीला जेव्हा सत्यत्व दिलं जातं तेव्हा मात्र आपल्याला समजून घ्यावं लागतं की या सृष्टीच्या निमित्ताने म्हणजे या सृष्टीतील पदार्थांच्या निमित्ताने व्यक्तींच्या निमित्ताने त्यांच्या अंतःकरणात सतत माझ्या अंतःकरणात त्याचा सतत विचार झाल्याने माझी अंतःकरण वृत्ती गढूळ होते आणि त्या निमित्ताने मी सुखी आणि दुःखी होतो. वास्तवात मी कारणरूप ब्रह्म म्हणजे मुख्य मुद्दा मी आनंदाचा ठेवा आहे. असं असताना ते घडतं त्याचं कारणच असं आहे की या सृष्टीचा आणि या ब्रह्मस्वरूपाचा जो संबंध आहे तो मला कळलेला नाही. माझ्या श्रीगुरूंनी ते संबंध समजून सांगण्याचा एक मोठा छान प्रयत्न केलेला आहे आणि ते असं म्हणतायत की या सृष्टीचा आणि या ब्रह्मस्वरूपाचा संबंध शोधायला गेलं तर ते 4 संबंध आपल्या पुढे येतात. एक संयोग संबंध आहे, एक समवाय संबंध आहे, एक तादात्म्य संबंध आहे आणि एक कल्पित संबंध आहे. असे 4 संबंध येतात आणि या 4 संबंधाच्या निमित्ताने मी जर विचार केला तर या सृष्टीचा आणि ब्रह्माचा कोणता संबंध आहे हे नक्की सिद्ध करता येईल. आणि हे सिद्ध झालं की मग तो कार्यकारण भाव संबंध आपल्याला विचार करावा लागेल आणि मग या सृष्टीत माझी अंतःकरण वृत्ती कशी काय शांत ठेवता येईल आणि ती शांत राहायची असता मला आनंदाचा अनुभव कसा येईल. हा सगळा विचार आपल्याला करता येऊ शकतो आणि त्यासाठी मग हा सृष्टीचा आणि या ब्रह्मस्वरूपाचा संयोग संबंध आहे काय असा विचार करायची एक आपल्या पुढे वेळ येते. आता संयोग संबंधाचं उदाहरणच द्यायचं म्हटलं तर त्या झाडावर बसलेला पक्षी. आता झाडावर बसलेला पक्षी झाडही सावयव साकार आहे म्हणजे आकारासहित आहे आणि तो पक्षालाही आकार आहे म्हणून त्या दोघांमध्ये एक संबंध संयोग संबंध तिथे तयार झाला. पण ब्रह्मनिरवय निराकार असल्यामुळे एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला संबंध ठेवायला दुसरं ब्रह्मच नाहीये. म्हणून इथे काय आहे या सृष्टीचा आणि ब्रह्माचा हा संयोग संबंध सिद्ध होऊ शकत नाही. आता संयोग संबंध सिद्ध होत नाही तर मग समवाय संबंध सिद्ध होतो काय. आता समवाय संबंध संबंध सिद्ध होण्यासाठी एक आडवा धागा आणि एक उभा धागा असे ते आडवा धागा आणि उभा धागा असे ते पटावर जर का आपण विणले ते कापड नावाचं तत्व एक वेगळं तयार होतं. समवाय संबंधातनं अशी काय म्हणूया एक वेगळा विचार त्याच्या आपल्या पुढे येतो. पण ब्रह्मस्वरूप आरूप असल्यामुळे त्याचा आडवा धागा आणि उभा धागा कुठून आणायचा म्हणजे पुन्हा सावयव साकारता हा नियम लागला. आणि तादात्म्य संबंधाचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी उदाहरण आहे बर्फ आणि गारव्याचं. तो गारवा हा बर्फाच्या तादात्म्य संबंधाने राहतो तर बर्फातला गारवाच काढून टाकला तर बर्फ कसं सिद्ध होईल. म्हणून इथे तादात्म्यही संबंध सिद्ध होत नाही कारण तिथे गुणांचा विचार आहे आणि ब्रह्म कसं आहे अगुण आहे त्याच्या ठिकाणी एकही गुण नाही. हा विचार जर आपण केला तर मग हे तीनही संबंध सिद्ध होत नाही. मग त्याच्या अपेक्षेने आपल्याला एक कल्पित संबंध आपल्या पुढे सांगावा लागतो की ब्रह्मस्वरूपाचा आणि या सृष्टीचा एक कल्पित संबंध आहे आणि कल्पित संबंधासाठी उदाहरण दिलेलं आहे रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे. अशा पद्धतीने जेव्हा कल्पित संबंध बोलला जातो तेव्हा मला एक प्रश्न नेहमी पडतो आणि हे चिंतन मी नेहमी मांडतो. त्याचं कारणच असं आहे की रज्जू उपहित चैतन्यावर भासणारा जो सर्प आहे तो कल्पित आहे म्हणजे आहे काय असा विचार एक येतो. कारण तो असता तर मला तो नंतरही कळला असता पण तसं काही होतच नाहीये. याचा अर्थ काय झाला की रज्जू उपहित चैतन्यावर भासणारा जो सर्प आहे तो मुळात नाहीच आहे. पण काय झालं ही सृष्टी मला भासते. आता ती किती वेळ भासते जोपर्यंत त्याची प्रतीती सत्यत्वाने आहे तोपर्यंतच ती भासते. लक्षात घ्या मी जर ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालो तर मग काय आहे कार्य नेहमी कारणरूप असतं अशी जेव्हा भाषा बोलली जाते म्हणजे उदाहरणार्थ लाकडाची खुर्ची. आता खुर्ची हे कार्य आहे आणि लाकूड हे त्याचं कारण आहे तर खुर्ची लाकडापेक्षा वेगळी कुठे. मुख्य मुद्दा तो आहे खुर्ची लाकडापेक्षा वेगळी नाही. तर मग हा कल्पित संबंध का तयार झाला कारण मी त्या खुर्चीला सत्यत्व दिलं. तसंच काहीसं मी या सृष्टीला सत्यत्व देतो म्हणून त्या ब्रह्मस्वरूपावर तो कारणत्वाचा आरोप होतो. पण काय होतं तो त्याचा कल्पित संबंध आहे जेव्हा अशी बोलायची वेळ येते तेव्हा तो कल्पित संबंध सुद्धा प्रतीती मात्र सत्तावान असतो. जोपर्यंत त्या सर्पाची प्रतीती सत्यत्वाने मला येत आहे तोपर्यंतच त्या ब्रह्मस्वरूपाचा कारणत्वाने विचार होतो.
म्हणजे त्या रज्जू उपहित चैतन्याचा कारणत्वाने विचार येतो. पण ज्या वेळी मला रज्जू कळते, म्हणजे रज्जू उपहित चैतन्य कळतं, म्हणजे ज्यावेळी मला ब्रह्मस्वरूपाची जी काय म्हणूया आनंदाचा जो ठेवा आहे तो मला जेव्हा कळतो, तेव्हा मात्र असं लक्षात येतं की ही सृष्टी सुद्धा ब्रह्ममय आहे. आता त्याला उदाहरणच द्यायचं म्हटलं तर मोती आणि कीड. आता मोत्याची कीड ही मोत्यापेक्षा वेगळी कशी? मग हे सृष्टी जी भासणारी सृष्टी आहे ती कशी आहे? तर ती कारणरूप ब्रह्माच्या सत्तेवर भासते. मग तसं असेल तर ती ब्रह्मस्वरूपापेक्षा वेगळी कशी असेल? म्हणूनच हरीच्या दासा हरी दाही दिशा किंवा भरला घनदाट हरी दिसे ही ब्रह्मरूप झाल्यानंतरची स्थिती आहे. या स्थितीच्या सापेक्षतेने बोललेली स्थिती आहे. म्हणून इथे काय आहे, हा जो विवेक जो आपल्याला करायचा आहे ते केवळ ब्रह्मस्वरूप जाणण्यासाठी. अज्ञानाची निवृत्ती झाली की मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळतं. आणि ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे ब्रह्मप्राप्तीचं एकही साधन नाही. तर त्याच्या अज्ञान निवृत्तीचं साधन आहे हे या निमित्ताने मला सांगायचंय. हा श्लोक मला तेच सांगतो की प्रत्येक भूत निर्माण होत जातं आणि अनुक्रमे निर्माण होताना त्या प्रत्येक भूताचा जो गुणधर्म आहे तो त्या सृष्टीतल्या पदार्थांमध्ये उतरतो. म्हणून आकाश नावाचं प्रथम भूत तयार झालं. मग शब्द हा त्याचा गुणधर्म आहे. अशा पद्धतीने ती 5 महाभूत पुढे होतात आणि ती पंचीकरणाच्या निमित्ताने एकमेकांमध्ये मिसळलेली असतात. मग या गुणांच्या विभागणीचं आणखी एक मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते 3, 4, 5च्या निमित्ताने दिलेलं आहे. या 3, 4, 5च्या श्लोकाचा अर्थ असा आहे की आकाशाचा गुण काय आहे? शब्द. म्हणजे आपण जर का एखाद्या डोंगराळ भागात गेलो आणि तिथे ओरडलो तर त्याचा इको आपल्याला येतो. म्हणजे त्याचा प्रतिध्वनी आपल्याला येतो. मग प्रतिध्वनी कुठून आला? तो आकाशामार्फत आला. म्हणून आकाश नावाचं भूत हे आपल्याला स्वीकारावं लागतं. पुढे दुसरा जो आहे तो वायू आहे. पण त्या वायूमध्ये आकाश पण आहे आणि पुन्हा वायूचा एक आवाज आहे. त्या वायूचा आवाज आहे. पुन्हा त्या वायूचा एक स्पर्श आहे आपल्याला. उन्हाळ्यातला वायू जो आहे म्हणजे उन्हाळ्यातला जो वाऱ्याचा स्पर्श आहे तो जरा उष्ण असतो आणि थंडीतला असतो तो फार थंड असतो. म्हणून इथे काय आहे, त्या स्पर्शाच्या निमित्ताने आपण वायूला ओळखू शकतो. तसाच अग्नीचे गुण आहेत. मग अग्नीमध्ये सुद्धा काय आहे, आवाज आहे. त्याच्या ज्वालांचा आवाज येतो. त्याला स्पर्श आहे. पुन्हा काय आहे, स्पर्श केला की मात्र आपल्याला लक्षात येतं ते आपल्याला भासतं. म्हणजे त्याचं तेज नावाचं तत्व तिथे आहे. तसेच आपाचे गुण आहेत. म्हणजे पाण्याचे गुण आहेत. खळखळ वाहणं त्याचा आवाज आहे. खळखळाट हा आनंद येते. आपल्याला एखाद्या निर्जन स्थळी जर असा खळखळाट ऐकायला मिळाला तर आपल्याला आनंद होतो. याचा अर्थ पाण्यामध्येही आनंद आहे. प्रत्येक भूतामध्ये आनंद आहे. आता थंडीमध्ये जर उष्ण वाऱ्याचा जर का आपल्याला झोत मिळाला की आपल्याला बरं वाटतं. किंवा उन्हाळ्यात आपल्याला थंड वाऱ्याचा झोत मिळाला की आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ती 5 महाभूत एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. पृथ्वी तत्वामध्ये आपल्याला गंध आहे, स्पर्श आहे त्याच्यामध्ये आणि त्या सुगंधाचा नंतर त्या चवींचा विचार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही 5 महाभूत आपल्या पुढे येतात. त्याचा शास्त्र विचार फारसा करू नका. त्या शास्त्र विचार या शब्दाचा अर्थ त्या शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातनं केला गेलेला विचार. कारण नेहमी एक लक्षात घ्या की इथे साध्य साधन भाव संबंध आपल्याला आपल्या अंतःकरणात विकसित करायचा आहे. की ही 5 महाभूत निर्माण झालेली आहेत. एवढा जर विचार आपल्या पुढे आला तर त्याचा उपयोग करून घ्यावा. आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करून घ्यावा आणि उपयोग करून काय करावं, तो एक व्यवहार करावा. तो व्यवहार करावा पूर्ण आणि तो व्यवहार पूर्ण करून अज्ञानाची निवृत्ती. मुख्य मुद्दा काय आहे, या पंचमहाभूतांच्या वस्तूंमध्ये आणि व्यक्तींमध्ये माझी जी काय अडकलेली बुद्धी आहे ती मात्र आपण बाजूला करायची. मग त्यासाठी आपण एक तिरकस काय म्हणूया विचार करायचा नाहीये. की आता एक उदाहरणार्थ विचार आपल्या पुढे आला, ज्या अर्थी डोंगरावर धूर दिसतो त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचंय की त्या धुरावरनं त्या अग्नीची कल्पना यावी. बस एवढाच विचार आहे. पण होतं काय मात्र, मग आता आम्ही डोंगरावर जाऊन जर का गॅसची शेगडी पेटवली तर तिथे धूर कसा दिसणार? तर्काचा विचार जो आहे ना तो कशासाठी चाललाय ही गोष्ट खूप महत्वाची असते. म्हणून इथे काय आहे, एकूण प्रत्येक भूत एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे. एवढं कळालं की माझं काम झालं.
आणि ते जर एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे असा अर्थ जर निघाला, तर याचा अर्थ ही पंचीकरण होऊन ही माझ्या पुढे ही 5 महाभूत या व्यक्ती आणि पदार्थांच्या स्वरूपात माझ्या पुढे उभी राहिलेली आहेत, ती केवळ व्यवहार घडवून आणण्यासाठी आहे. एवढा विचार झाला तर तो व्यवहार आपल्याला अनासक्तीने करता येण्याची व्यवस्था आहे, तो पुढे विचार येणार आहे. पुढचा जो 6वा श्लोक आहे तो मला असं म्हणतो की पृथ्वीचे स्वतःचे सुगंध व दुर्गंध हे दोन गुण स्पष्ट दिसतात. सांगितले, श्रोत, त्वचा, डोळे, जिव्हा व नाक असे ज्ञानेंद्रिय पंचक आहे. म्हणजे आता पुढे काय झालं, ते गुण सांगितले, आता त्याच्या पुढे गुणांचा विकास जो आहे तो ज्ञानेंद्रियांपर्यंत आणलाय. कारण शेवटी काय आहे, ते कार्याचे गुण कारणात उतरतात हा आपण सतत, कारणाचे गुण कार्यात उतरतात हा आपण बोललेला विचार आहे. मग असं असेल तर मग या 5 महाभूतांचे गुण त्या इंद्रियांमध्येही उतरतात. आणि मग त्या इंद्रियांमध्येही उतरल्यामुळे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की नाकाला सुगंध दुर्गंध कळतो आपल्या, म्हणजे नाक नावाच्या इंद्रियाला सुगंध दुर्गंध कळतो. कानांनी मला ऐकू येतं, म्हणजे ऐकू आलं की मी काय म्हणतो की कानांनी मला ऐकू आलं, त्वचेला माझ्या स्पर्श झाला. स्पर्श झाला मग कठीण आहे का मऊ आहे त्यावरून मी ठरवतो की अरे हा स्पर्श बरा आहे, हा स्पर्श जरा हार्ड आहे, मग हा स्पर्श काय झाला, भाजलंय माझे हात. अशा पद्धतीने मी बोलतो आणि मग काय होऊन जातं, मग अशाच पद्धतीने पुन्हा डोळे, त्वचा, जिव्हा, नाक अशी ज्ञानेंद्रिय पंचक तयार होतात. पण शरीर सुद्धा काय आहे, 5 महाभूतांचं बनलेलं आहे. मग इंद्रिय हा शरीराचा भाग नव्हे काय, तर तोही इंद्रिय हा शरीराचा भाग आहे, स्थूल शरीराचा. म्हणजे या शब्दाचाच अर्थ आहे त्या इंद्रियांमध्येही ती 5 महाभूत आलेली आहेत, असा एक विचार आपल्याला पूर्ण करता येतो. आणि म्हणून 7वा श्लोक असा सांगतो, ती 5ही इंद्रिये त्यांच्या कर्णादी गोलकात राहतात व क्रमाने त्यांचे शब्दादी विषय ऐकतात, पाहतात इत्यादी. हे गोलक फार सूक्ष्म असल्याने त्यांच्या कार्यावरूनच त्यांचे अस्तित्व कळते. ही इंद्रिये बहुधा पांगलेली आहे. ती पांगलेली असतात त्याचं कारण आहे ती ब्रह्मदेवानी पांगून ठेवलेली आहे. काही वेळा, बऱ्याच वेळा मनात विचार येतो की असं म्हणतो मी की ती इंद्रिय बाहिर्मुख नसती तर काय झालं असतं. अरे पण ती आता आहेत. मुख्य विचार काय आहेत, ती बहिर्मुख आहेत. तर त्याची काळजी करायचं काय कारण आहे. आपल्याला त्या गोलकांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक इंद्रियांचं एक गोलक असतं आणि मग ते ज्ञानेंद्रियांचं गोलक म्हणतो आपण. आणि त्या गोलकांच्या मुळे आपल्याला हा सगळा इंद्रियांचा जो व्यवहार आहे तो आपल्याला कळतो. मग त्या गोलकाचा विचार काय करायचा, तर गोलकाचा विचार करायचा तर त्याचं उत्तर काय करून द्यावं लागतं, ज्ञान करून देणारं युनिट. आता डोळा नावाचं एक इंद्रिय आहे. मग त्या डोळा नावाच्या इंद्रियामध्ये ते गोलक जे आहे ते गोलक त्या डोळा नावाच्या इंद्रियात राहतो. म्हणजे त्या संपूर्ण जे युनिट बनलेलं आहे ना, त्याचा सूक्ष्म भाग जो आहे ना त्याला युनिट म्हणायचं. म्हणून इथे मी गोलकाची एक व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याच्या साहाय्याने ज्ञान करून देण्याची प्रक्रिया होते त्या इंद्रियाला गोलक असे म्हणतात. म्हणजे त्यातलं ज्ञान करून देणं जे आहे, ती ज्ञान करून देण्याची प्रक्रिया आहे ना, ती समजून घ्यायची आपल्याला. आणि ती समजली तर मग काय आहे, त्या गोलकाच्या साहाय्याने आपल्याला हे ज्ञान होतं. मग डोळे बंद केले तरी त्या आपल्या पुढे प्रतिमा दिसतात, इथे विचार मांडलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ ते गोलक कार्य करत आहे. म्हणून इथे काय आहे, त्या गोलकांच्या अस्तित्वाचा आपल्याला तिथे एक विचार करता येतो. आणि जर का विचार करता आला तर मग ही इंद्रिय बहिर्मुख केली आहेत तर ती का केली. आता ईश्वराने या जगाचा सगळा व्यवहार व्हावा त्यासाठी ही इंद्रिय बहिर्मुख केलेली आहेत. आता मला डोळ्यांमुळे या जे बाहेरचे पदार्थ जे आहेत ते मला दिसून कळतात, म्हणजे मनाला कळतात. सत्ता ही त्या कारणरूप ब्रह्माची आहे असा तो विचार सगळा आहे. पण त्या इंद्रियांच्या साहाय्याने डोळ्याला रूप मला कळतं. मग आता रूप कळल्यानंतर मग मी त्या कळलेल्या रूपाशी मी त्याचा व्यवहार करू शकतो. उदाहरणार्थ मला पाणी प्यायचंय असा जेव्हा माझ्या अंतःकरणात विचार येतो तेव्हा माझ्या समोर ते पाणी नावाचं चित्र समोर येतं. मग थेट मी नळापाशी जातो आणि पाणी घेतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, डोळ्यांना ते पाणी दिसतं, दिसून कळतं, हाताने पाण्याचा आणि पुन्हा त्या तोंडातनं पाणी जाण्याचा सगळा व्यवहार होऊन जातो. म्हणून इथे काय आहे, ही इंद्रिय जी बहिर्मुख केलेली आहेत ती केवळ आपल्याला इंद्रियांच्या निमित्ताने तो व्यवहार करण्यासाठी केलेली. पण एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की हे जे व्यवहार आहेत हे मी अनासक्तीने करावेत का आसक्तीने करावेत याचं स्वातंत्र्य मला देवाने दिलेलं. पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल असा जेव्हा विचार येतो त्यावेळी पहावा विठ्ठल हा डोळ्याचा विचार आहे.
रूप हा डोळ्याचा विषय असेल तर प्रत्येकामध्ये मी जर विठ्ठलाचं रूप पाहिलं तर माझी अंतःकरण वृत्ती शांत राहू शकते. म्हणून इथे साधनेचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आपल्याला प्रत्येक वेळी त्या इंद्रियांचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्या इंद्रियांचा उपयोग माझ्या जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी करून घेतला तर मग प्रत्येक इंद्रिय मला माझ्या अभ्यासासाठी उपयुक्त असं करता येतं. जेवढा व्यवहार करायचा आहे तेवढा व्यवहार केलाच पाहिजे. तो सगळा करून सुद्धा माझी इंद्रिय ही माझ्या अभ्यासासाठी उपयोगी आणता येतात. डोळ्यांनी मी जर का या पंचदशीचा अभ्यास केला म्हणजे डोळ्यांना मला अक्षरं दिसतात. मग अक्षरं दिसल्यामुळे त्या अक्षरांच्या मागे असलेलं गोलक त्याच्यामुळे मला हे सगळं कळतं आणि कळल्यानंतर मनाने मग मी त्याचा विचार करतो. मग डोळे नसतात तेव्हा त्या डोळ्याचं महत्व पडतं. म्हणून इथे काय आहे, प्रत्येक इंद्रिय मला माझ्या अभ्यासासाठी वापरता येतं हा विचार जर माझ्या लक्षात आला तर इंद्रिय जी आहेत ती आतील म्हणजे उपाधीच्या आतील सुद्धा विषय विषय जाणू शकतात, विचार जाणू शकतात. हा विचार इथे मांडलेला आहे 8व्या-9व्या श्लोकाच्या निमित्ताने. ज्ञानेंद्रिये ही आतील विषय सुद्धा जाणतात. फार बारीक लिहिलेलं आहे पंचदशीकारांनी. केव्हा तरी कान गच्च झाकल्यानंतर मेंदूच्या चालू असलेल्या क्रियेचा आवाज पाणी पिताना व अन्न खाताना त्यांचा स्पर्श अन्ननलिकेला कळतो. डोळे मिटूनही आतील अंधार दिसतो. ढेकर आल्यावर आतील पदार्थांची चव व वास कळतात. हे सगळी उदाहरणं दिलेली आहेत. पण हे कोणाला कळतं? मग हे इंद्रियांनाच कळतं. अन्ननलिकेला स्पर्श करून जातात काही पदार्थ त्यावेळी आपल्याला लक्षात येतो किंवा आपल्याला डोळे झाकल्यानंतरही काही प्रतिमा दिसत राहतात. हाही विचार पुढे आहेच. पुन्हा काय आहे हृदयाचे जे ठोके आहेत तेही कळतात आपल्याला. म्हणजे इथे काय आहे त्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने आतल्या गोष्टींचंही काही भागात मला ज्ञान होतं एवढा विचार करायला काहीच हरकत नाही. म्हणून इथे समजूनच घ्यायचं आहे की ही इंद्रिय आपल्याला ज्ञान करून देणारं एक साधन आहे याचा विचार करा. आणि ती ज्ञान करून देणारी साधनं असतील तर त्या ज्ञान करून देणाऱ्या साधनांचा माझ्या साधनेमध्ये कसा उपयोग करून घेता येईल हे जर अंतःकरण वृत्तीत माझ्या विचार आला तर प्रत्येक ठिकाणी मी ज्ञानेंद्रियांचा आणि पुढे आता तो कर्मेंद्रियांचा विचार येणार आहे तो विचार करता येण्यासारखा आहे. म्हणून इथे काय आहे हा 10वा श्लोक जो आहे तो 5 कर्मेंद्रियांचे व्यापार आपल्या पुढे सांगतो. आणि तो व्यापार असे सांगतो बोलणे धरणे चालणे मलविसर्जन व विसर्जन व संभोग या 5 क्रिया शेती व्यापार नोकरी इत्यादी क्रियांचा या 5 हात समावेश आहे. म्हणजे इथे काय आहे कर्मेंद्रियांनी कर्म केलं जातं. आता उदाहरणार्थ पायाने आपण चालत जातो. आता पायाने चालणं हे बरोबर आहे. आपण पायाने नोकरीच्या ठिकाणीही जाऊ शकतो. पायाने आपण विठ्ठलाच्या दर्शनालाही जाऊ शकतो आणि पायाने आपण सिनेमालाही जाऊ शकतो. या तिन्ही चारी गोष्टी करता येतात. पण त्या करताना आपला जर सत्सद विवेक बुद्धी जर जागी असेल तर ती काय करते ती आपल्या पुढे सांगते की बाबा रे तू एक विचार कर की तू काय कर तू पायाने तू विठ्ठलाच्या दर्शनाला जा आणि डोळ्याचा विचार करायची वेळ आली तर सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. म्हणजे मी आता तो ज्ञानेंद्रियांचा विषय सांगितला. मग ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा सगळा जो व्यवहार आहे तो व्यवहार जो सगळा आहे तो मला माझ्या साधनेसाठी वळवून घेता येतो. म्हणून इथे पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. आता बोलणं हा काय आहे हा कर्मेंद्रियांचा विषय. पाहावा विठ्ठल हा ज्ञानेंद्रियाचा विषय. पण तरी सुद्धा ही विठ्ठलाची मूर्ती मला पाहत पाहत राहिलो मी प्रत्येकामध्ये तर माझी अंतःकरण वृत्ती शांत राहील. मुख्य जो विचार आहे की जी माझी अंतःकरण वृत्ती शांत राहिली पाहिजे आणि ज्या क्षणी ती शांत असते त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाचा अनुभव असतो. जेव्हा ती अंतःकरण वृत्ती कुठलाच विशेष भाव अंतःकरणात धारण करत नाही ती त्यावेळी शांत अंतःकरण वृत्ती असं त्याला समजलं जातं आणि त्या शांत अंतःकरण वृत्तीतच त्या ब्रह्मस्वरूपाचा अनुभव असतो. हा खरा विचार आहे. म्हणून इथे काय आहे आपल्याला प्रत्येक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपण नोकरीला जातो हे करतो ते करतो शेती करतो इथे सगळे जे काय व्यापार आहेत ते कर्मेंद्रियांच्या साह्याने चालतात. त्या ठिकाणी ज्ञानेंद्रियांचाही उपयोग आहे. ऑफिसला जातो डोळे उघडे ठेवावे लागतात वाहन हाताने चालवावं लागतं अशा पद्धतीने ते सगळे विचार आहेत. पण ते जाताना मुख्य विचार काय आहे ते जाताना मी जर बसमधून जात असेल रोज मला बस न्यायला येते बस मला घेऊन जाते.
मग आता घेऊन जात असेल तर मला तिथे काहीच काम नाही, मग मी नामस्मरण करायला काय हरकत आहे. अशा पद्धतीने मी प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक इंद्रियांचा विचार करू शकतो. म्हणजे आता मी नामस्मरणाचा विचार कदाचित तो मनाच्या बाजूने असेल, पण पुढे मन वगैरे येणारच आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या सगळ्यांचं म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि आपली मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणजे अंतःकरणचा विषय. हे सगळेच जण जर एक हात घालून जर ते ब्रह्मस्वरूपाच्या दिशेने नेलं, ब्रह्मस्वरूपाच्या चिंतनाच्या दिशेला नेलं, तर मी साध्यरूप होण्याची म्हणजे ब्रह्मरूप होण्याची व्यवस्था आहे. यालाच तर म्हणतात अज्ञानाची निवृत्ती. की प्रत्येक गोष्ट ही आपल्याला अनुकूल कशी करून घेता येईल हा विचार आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. मग आता ती व्यापार करणारी इंद्रिय असतात, तर ती इंद्रिय कसा कसा व्यापार करतात हा विचार मांडलेला. वाणी, हात, पाय, गुरुद्वार व जननेंद्रिय यांनी क्रिया होतात. कर्मेंद्रिय ही मुखादी गोलकात राहतात. हा 11व्या श्लोकाचा विषय आहे. की आता काय आहे, हे वाणी हे कर्मेंद्रिय आहे, बरोबर आहे. मग आता वाणीने काय करायचं, वाणीने बोलायचं. मग बोलायचं असेल तर काय बोलावं, मग विठ्ठल विठ्ठल बोलावं. बरं सर्वांशी बोलायचं असेल तर आपल्याला काय करता येतं, रामराम करून बोलता येतं. म्हणजे मुख्य विचार काय आहे, प्रत्येकाला आपण गुड विश करून जर का आपण बोललो तर ती समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याबरोबर तेवढ्याच आत्मीयतेने बोलते. म्हणून इथे काय आहे, हे शब्द जे येतात, वाणीचा विषय जो आहे ते शब्द जे काय येतात, मग ते शब्द जिथून येतात त्याला गोलक असं म्हणायचं. म्हणून वाणीचं गोलक कुठे आहे, तर ते मुखात आहे असा त्याचा विचार होतो. बाकी मग त्या कर्मेंद्रियांचा इतर विचार करा, पायाचं पायात, हाताचं हातात. पुन्हा अशा पद्धतीने सगळे जर का आपल्याला विचार करता आले तर आपण त्याचा विचार आपल्या साधन दृष्टीने खूप करू शकतो. म्हणून इथे आपण शरीरशास्त्राच्या दृष्टीने इथं विचार करायला बसलेलो नाही, तर या पंचमहाभूतांचा बाध करून, निराश करून पुन्हा माझ्या आनंदाशी मी एकरूप व्हायचंय, तो विचार खूप महत्वाचा आहे. म्हणून इथे काय आहे, मग ती सगळी मेंदूत असतात असा शरीरशास्त्राचा विचार करून मग त्याचा फारसा विचार करू नये. त्या काळी जे संशोधन उपलब्ध होतं त्यानुसार हा विषय मांडलेला आहे. पण मुख्य विचार जो आहे तो कार्यकारण भाव संबंध या सृष्टीचा आणि ब्रह्मस्वरूपाचा सांगायचा आहे. ब्रह्मस्वरूप चेतन आहे, ते अधिष्ठान आहे, ते माझं स्वरूप आहे. त्याच्याच सत्तेवर हे कार्यरूप जगत निर्माण होतं आणि या कार्यरूप जगताचे व्यवहार होतात. पण व्यवहार करता करता तो अनासक्त वृत्तीने केला असता मला माझ्या आनंदाकडे जाण्याची जी काय मुभा आहे ती पक्की आहे. म्हणून विवेकयुक्त वैराग्याचा विचार तो आपल्याला सतत करावा लागतोच. पुढचा जो 12वा श्लोक आहे तो मला असं सांगतो, मन हे 10 इंद्रियांचे अध्यक्ष आहे. ते हृदय कमल रूप गोलकात असते. मनाला या इंद्रियांच्या मदती वाचून बाह्य विषयांच्या बाबतीत स्वतःच्या तंत्रानुसार काही गोष्टी करता येत नसल्याने त्याला आतील इंद्रिय असे म्हटले आहे. आता मनावर गाडी आलीच, 5 ज्ञानेंद्रिय सांगून झाली, 5 कर्मेंद्रिय सांगून झाली आणि आता काय झाला, हा मुख्य मुद्दा जो आहे तो इंद्रियांचा विचार आहे तो समजून सांगायला सुरुवात झाली. आता करण शब्दाचा अर्थ इंद्रिय असा आहे आणि अंतःकरण या शब्दाचा अर्थ उपाधीच्या आत. आता उपाधीच्या आत हे अंतःकरणाचं राहण्याचं ठिकाण आहे असं आपण म्हणूया. आणि मग त्याला हृदय असं ठिकाण म्हणलं आहे. हृदय कमलरूप गोलकात असते. आता हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरण, हृदय शब्दाचा अर्थ तो फिजिकल हृदयाचा विचार नाही करायचा. मग अंतःकरण वृत्ती जीव नावाचं तत्व हे संपूर्ण शरीरभर आहे. मग शरीरभर आहे तर मग आता काय झालं, अंतःकरण अधिक पुन्हा आत्मा अधिक अंतःकरण अधिक अंतःकरणात पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे अंतःकरण सुद्धा संपूर्ण शरीरभर व्यापून आहे. अशा पद्धतीने मी जर विचार केला, समजून घ्या, पायाला जर चिमटा काढला तर तो मला पुढे कळतोच ना. म्हणजे लक्षात घ्यायची जी काय आपली भूमिका जी आहे ती समजूनच घ्यायची आहे की या इंद्रियांना कोणीतरी एक प्रेरणा देणारा आहे. मग आता प्रेरणा देणारा कोण आहे, तर ते जीवतत्व आहे. मग जीवतत्व काय करतं, मनाला काय म्हणूया आज्ञा देतं की तू काय कर, तू आता या पंचदशीच्या चिंतनाचं ग्रहण कर. असं ते मन काय करतं, आज्ञा देतं. मग मन इंद्रियांना आज्ञा दिल्यानंतर आपण सहजच त्या ऑनलाईन ते ऐकण्याच्या निमित्ताने आपला मोबाईल किंवा आपला टॅब आहे तो आपण ओपन करतो आणि आपण तिथे बसतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट
ही इंद्रियांना नियंत्रण करणारी जी काय गोष्ट आहे ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे. म्हणजे मन हे त्याला काय म्हणूया कामाला लावतं त्या इंद्रियांना. मग मन जर कामाला लावत असेल तर मग काय केलं पाहिजे की ही इंद्रिय बहिर्मुख आहेत तर असू दे, पण त्यांना गव्हर्न करणारं जे मन आहे, तो जीव नावाचं तत्व आहे, त्याचं मन त्यांना गव्हर्न करतं, तर त्या मनालाच आपण समजून सांगितलं पाहिजे. म्हणून सगळा जो उपदेश केला गेलाय तो मनाला केला गेलाय. मना सज्जना भक्ती पंथेची जावे असं समर्थ म्हणतात. मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी, असं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि मग पुढे जाऊन म्हणतात मना सज्जना सदा राघवे वस्ती कीजे. असं का म्हणाले ते? कारण मन कसं आहे ते ज्याचा विचार करतं ते तिकडच्या बाजूला पांगतं. आपल्याला त्या समर्थांची एक ओवी आहे की त्याचं मला चरण आठवत नाही, पण ते चरण असं आहे की स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. अशा पद्धतीचं मला ते आठवलं चरण की मी सांगेन. म्हणून इथे काय आहे, हे मन मोहरतं. ते जर का आपण द्वैताच्या दिशेला, जर का या जगाच्या दिशेला त्याचा मोहरण्याचा प्रसंग आणला तर ते द्वैतात रमतं सत्यत्व बुद्धीने. पण त्याच मनाची जर मी समजूत घातली की अरे मना, तुला अंतःकरणात आनंदाचा ठेवा व्हावा अशी तुझी इच्छा असेल तर तू राघवाचं चिंतन कर. आणि राघव आनंद रूप असल्यामुळे तुला त्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होईल. कल्पनेचे एक बरे मोहरताची मोहरे, स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. ही ओवी आहे ती. म्हणून या कल्पनेचं एक बरं आहे. मग कल्पना कोण करतं? तर मनच करतं. म्हणून इथे काय आहे, मनाला समजून सांगितलं आहे. श्री ज्ञानदेव सुद्धा तेच म्हणतात, तू मन हे मीची करी, मी माझे न करी. मुख्य मुद्दा काय आहे, तू मन हे मीची करी, तू मन तुझं मला गहाण टाक, असं भगवान श्रीकृष्ण म्हणताय, म्हणजे ज्ञानदेव म्हणताय. मग मी माझे न करी, आणि त्याच्या पुढचा कळस त्या ओवीचा अत्यंत सुंदर आहे. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वांना तू नमस्कार कर. आणि मग त्या वारकरी संप्रदायामध्ये कोणी लहान पाहत नाहीत, कोणी मोठा पाहत नाहीत. तो लहान आणि मोठा हा धर्म केवळ कार्यरूप सृष्टीचा विचार आहे. आणि ब्रह्म लहानही नाही आणि मोठंही नाही. हत्तीत जास्त आहे, मुंगीत कमी आहे असंही नाही. अशा पद्धतीने तो वारकरी हा प्रत्येकाशी सुसंवाद साधतो. आणि सुसंवाद साधून तो मनच नावाचं इंद्रिय वापरत असतो. वारीला गेला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तो मन नावाचं इंद्रिय जेव्हा वारी 25 किलोमीटर चालून पुढे जाते त्यावेळी मी पाहिलेली आहेत लोक. आषाढी वारीमध्ये काही जण बाटलीमध्ये तेल घेऊन हिंडतात आणि त्या वारकऱ्यांना जे चालून आलेले आहेत त्यांना विचारतात की अहो काका, तुमचे पाय दुखतायत का, पाय चोळून देतो. ते कोणाकडनं 5 पैसेही घेत नाही, केवळ सेवाभावाने विचार करतात. आता हा विचार त्यांच्या अंतःकरणात आला कुठून? कारण त्यांच्या अंतःकरणात माऊली रूप आहे. त्यांच्या मनामध्ये ही प्रत्येक व्यक्ती जी आता पंढरपूरला निघालेली आहे, आपल्याला तर जाता येत नाही, पण काय आहे, आपण त्यांची निदान आपल्या गावाला आल्यावर तरी सेवा करू. कोणी त्यांना अन्नदान तरी करतं, कोणी त्यांना आणखीन काही कपडे देतं, लत्ते देतं, कोणी त्यांना रेनकोट देतं. पण हे मनानेच केलेला कारभार आहे, होतो इंद्रियांमार्फत, यात वाद नाही. देण्याची जी गोष्ट आहे ती इंद्रियांमार्फत होते, पण त्याला कारण असतं मन. आणि या मनाला पुन्हा गव्हर्न करणारा जो जीव नावाचं तत्व आहे, ते जीव नावाचं तत्वच तिथे आपल्याला पुन्हा त्या मनामार्फत त्या इंद्रियांना आपल्याला ते गव्हर्न करतं. म्हणून मनाला जर का एखाद्या विषयाचं जर का आपल्याला काय म्हणूया जाणून घ्यायचा असेल तर त्याला इंद्रियांमार्फत तो जाणून घ्यावा लागतो. म्हणून इथे काय आहे, मनाच्या मदती वाचून इंद्रियांचा व्यवहार होण्याची व्यवस्था नाही. म्हणून मन आणि आत्म्याचा इथे तो एक संवाद आहे. तो कल्पित संवादाचाही विचार थोडा करता येऊ शकतो की ते मन नावाचं तत्व आणि ब्रह्मतत्वाचा जो विचार आहे. आणि मग ते ब्रह्मतत्व म्हणतं की मना, तू कितीही कष्ट केलेस तरी सुद्धा तुला माझा अनुभव येणार नाही. आता काय येणार नाही, तर ह्याचा अर्थ काय आहे, मनाने उगाचच बहिर्मुखता येऊन त्या इंद्रियांच्या नादी लागून तू कष्ट करीत बसला तर तुला आनंद रूप ब्रह्माचा विचार करणार नाही. पण तू तेच मन नावाची गोष्ट शांत केली तर इंद्रियही शांत होतात, इंद्रियही त्यांचा विचार शांत करतात. आणि त्या निमित्ताने तुला आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून घेण्याची व्यवस्था तयार करता येते. म्हणून इथे काय आहे, आपल्याला समजूनच घ्यायचं झालं तर या 10ही इंद्रियांना गव्हर्न करणारं मन आहे. आणि त्या मनाला मात्र तो काय करत असतो, तो जीव नावाचं तत्व सतत त्याला
जे काय आहे त्या आज्ञा देत असतं आणि त्याप्रमाणे हे मन वर्कआउट होतं. आता पुढचा जो विचार आहे 13व्या श्लोकाचा, तो असं सांगतो, इंद्रियांनी त्यांच्या विषयात प्रवेश केला असता मन त्या विषयांच्या गुणदोषांचा विचार करते. मनाचे सत्व रज तम असे 3 गुण असून त्या गुणांनुसार त्याच्या प्रवृत्ती तयार होतात. अगदी बरोबर. पण या मनाचा जो विचार आहे, त्या मनामध्ये त्या प्रवृत्ती ज्या आहेत, त्या प्रवृत्ती निर्माण कशा होतात, तर त्या सत्व, रज आणि तम या निमित्ताने होतात. आणि या 3 गुणांच्या निमित्ताने जर का ह्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया माझ्या अंतःकरणात म्हणजे मनात तयार होत असतील, तर आपल्याला लक्षात घ्या की या मनाबरोबर त्या मनामध्ये असलेल्या गुणांचाही विचार मला केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, त्या गुणांच्या निमित्ताने आपल्याला नाही का काही विचार करता येतात. उदाहरणार्थ सत्वगुणाचा विचार असेल तर प्रत्येकामध्ये तो पांडुरंग पाहू शकतो. रजोगुणाचा विचार असेल तो सतत नोकरी धंदा आणि पैसा पाणी मिळवण्याचा विचार करतो. आणि तमोगुणाचा विचार असेल तो सतत दुसऱ्याला त्रास देतो आणि दुसऱ्याला त्रास नाही दिला तर हा स्वतः झोपलेला असतो. म्हणजे आळशीपणात त्यांनी त्याचं आयुष्य ते घालवलेलं असतं. हे सगळे विचार आहे. पण मुख्य मुद्दा काय आहे, ते जे घडतं तर त्याला घडण्याला काय आहे, ती अनुकूलता आणि प्रतिकूलता आहे. म्हणजे आता काय झालं की एखादा रूप हा डोळ्याचा विषय आहे, पण त्या रूपाविषयी मला जर अनुकूल प्रतिकूल विचार जर का अंतःकरणात येत असेल तर तो केवळ काय आहे, त्या 3 गुणांचा तो आविर्भाव आहे. की एखादं रूप मला चांगलं वाटतं आणि एखादं रूप मला नको वाटतं बघायला. आता उदाहरणार्थ त्या उद्यानामध्ये गेलो आणि तो गेंडा माझ्या समोर आला तर मला काय होऊन जातं, अरे रे, गेंडा नावाचं तत्व हे काही मला सहज म्हणजे अंतःकरणाला पचत नाही. पण त्याच वेळी सिनेमा एखादा लागलेला असेल टीव्हीवर आणि त्या सिनेमामध्ये जर का पूर्वी माझी आवडती हिरोईन होती त्यावेळी ती दिसली की मला बरं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की माझ्या अंतःकरणात त्या रूपाविषयी अनुकूल प्रतिकूल चिंतन होतं. आणि ते जी अनुकूल प्रतिकूल चिंतन आहे ना, ते कोणामुळे होतं तर त्या गुणांमुळे होतं. त्या रजोगुणाचा हा परिपाक आहे. नेहमी जे अनुकूल प्रतिकूल चिंतन घडतं ते केवळ रजोगुणामुळे होतं. आणि त्या रजोगुणाचा जेव्हा विवेक करायची वेळ येते म्हणजे कुठल्या शबल रजोगुणामुळे घडतं. पण शुद्ध रजोगुण असेल तर तो मला उत्तरोत्तर त्या सत्वगुणाकडे घेऊन जातो. म्हणून इथे काय आहे की अनुकूलता आणि प्रतिकूलता ही माझी जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या दिशेला असली पाहिजे. ती जेव्हा नसते ना, तेव्हा मात्र काय होऊन जातं, सत्वगुण तळाशी जातो, रजोगुण वरती येऊन बसतो. तमोगुण मध्यस्थ असतो. म्हणजे रजोगुणातनं निघाला तर हा जातो तमोगुणात. सत्वगुणात तो कधीतरी येतो. म्हणजे असं चालत नाही. म्हणून सत्व, रज, तम हे अंतःकरणाचे गुणधर्म आहे. मग मूळचं अंतःकरण कसं आहे? आता मूळचं अंतःकरण तर अत्यंत सुंदर आहे. सुंदर आहे या शब्दाचा अर्थ मनबुद्धी चित्त अहंकाराचा विचार करताना मूळचं अंतःकरण जर का अपंचीकृत महाभूतांचं बनलेलं असेल तर ते अंतःकरण अत्यंत सदाचार संपन्न सत्वगुण युक्त आहे. पण त्यामध्येही जेव्हा भेसळ तयार होते या 3 गुणांची, तेव्हा मात्र विशेषतः रजतमाची भेसळ जेव्हा होते तेव्हा मात्र काय आहे, माझ्या सुखदुःखाचा विचार माझ्या अंतःकरणात निर्माण होतो. मग त्या रजोगुणामध्ये माझ्या मनासारखं घडलं नाही तर मी क्रोधित होतो, माझ्या मनासारखं घडलं तर मला बरं वाटतं. म्हणजे हे सगळे जे काय खेळ आहेत तो गुणांचा विचार आणखीन पुढे मांडला जाणार आहे. त्यावेळी तो करूयात आपण. पण हे सगळं जे आहे, आता ही दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती तो विचार तोच आहे. आसुरी संपत्तीमध्ये ते रज आणि तमाचा विचार आहे आणि दैवी संपत्तीमध्ये भगवद्गीतेच्या विचारामध्ये तो केवळ आपल्या अभ्यासाचा विचार आहे. तो आनंदाकडे जाण्याचा विचार आहे हे आपल्याला कळावं लागतं. म्हणून इथे काय आहे, आपला पुढचा जो विचार आहे तो असं सांगतो 14, 15, 16 या श्लोकांचा विचार की सत्वाचे वैराग्य, क्षमा, उदारता इत्यादी विकार असून रजाचे कामक्रोध, लोभ इत्यादी विकार आहेत. आळस, भ्रम, गुंगी इत्यादी तमोगुणाचे विकार असून ते सर्व अंतःकरणाला होतात. सात्विक विकारांच्या योगाने पुण्यप्राप्ती, राजस विकाराच्या योगाने पापनिर्मिती, पण तामस विकारांमुळे या दोन्हीपैकी काहीच न होता आयुष्य मात्र वाया जाते व क्षय पावते. येथे अंतःकरण मी अशी वृत्ती सांभाळणारा जीवात्मा तोच करता आहे. व्यवहारातही हीच रीत आहे. मग आपण जेव्हा व्यावहारिक सत्तेमध्ये मी केलं अशी भूमिका मांडतो तेव्हा ती व्यावहारिक सत्तेतला जीव म्हणजे वाच्यातही असलेला जीव आहे. तो 3 गुणांनी तो काय आहे, युक्त आहे.
मग आता या 3 गुणांचा आणि या जगाचा, 3 गुणांचा आणि या ब्रह्मस्वरूपाचा काय संबंध आहे, असा जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा हे 3 गुण ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर हे त्या जीवाच्या ठिकाणी भासतात. जग जडचेतन असल्यामुळे त्याची काही अडचण नाहीये. पण पुढे जो विचार आहे तो त्या आपल्या जीवाच्या दृष्टीने विचार आहे. कारण मुक्त होण्याचं कार्य कोणाला करायचंय? ते जीवालाच करायचंय. मग जीवालाच जर मुक्त होण्याचं कार्य करायचं असेल तर सत्वगुणाची वृद्धी केली पाहिजे. कारण सत्वगुणामध्ये वैराग्य, क्षमा, उदारता इत्यादी विकार आहेत. पण विकार असले तरी ते मला काय करतात? ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला मदत करतात. आता ही जर का सत्वाचं वैराग्य हे जर का असेल आणि ते जर आपल्याला विवेकयुक्त विचारातनं झालेलं असेल तर वैराग्य मला काय सांगतं? या जगातील प्रत्येक वस्तू ते त्या ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत जे काय पद आहेत तर त्या पदांचा माझा काडीचा संबंध नाहीये. मुख्य विचार काय आहे? त्या आत्मरूप मीचा आणि या पदांचा काडीचा संबंध नाहीये, पण व्यावहारिक सत्तेमध्ये मात्र या पदांचा संबंध आहे. मग मी या जगात आलेलो आहे. मग जगात आलेलो आहे तर ते केवळ मला ब्रह्मरूप होण्यासाठी आलेलो आहे. मग आलेलो असेल तर मला या दृश्य जगताविषयी वैराग्य आलं पाहिजे. आणि जोपर्यंत वैराग्य येणार नाही तोपर्यंत अनासक्ती डेव्हलप होणार नाही. आणि अनासक्ती जोपर्यंत माझ्या अंतःकरणात डेव्हलप होत नाही तोपर्यंत या पदार्थांविषयी असलेलं अनावश्यक प्रेम हे कधीच जाणार नाही. म्हणून इथे काय आहे? सत्वगुणाच्या वाढीमध्ये विवेकयुक्त वैराग्याचा विचार आहे. सत्वगुणामध्ये क्षमा आहे. आपल्याला लक्षात घ्या की क्षमाशील असलं पाहिजे. की प्रत्येक वेळी काय भांडणं करायची? कारण भांडणं करणं हा तमोगुणाचा विचार आहे, रजोगुणाचा विचार आहे. पण सत्वगुणी माणसं जी असतात ती जेव्हा क्षमा करता येणं शक्य असतं तेव्हा ती क्षमा करतात. म्हणून ती क्षमा केल्यामुळे त्यांची अंतःकरण वृत्ती शांत राहते. सत्वगुणी साधक, साधकाला जेव्हा झोपेतही जरी विचारलं की बाबा रे अभ्यास करायचा असेल तर कोणता गुण वर ठेवला पाहिजे तर सत्वगुण. म्हणून साधकाला केवळ सत्वगुणाचाच विचार सतत वर ठेवण्याचा प्रयत्न असावा आणि तो त्या हरिचिंतनाने सत्वगुणाचा विचार हा सहजच वर राहतो. साधकामध्ये उदारता राहते. त्याचं कारणच असं आहे त्या उदारतेमुळे त्याची अंतःकरण वृत्ती शांत राहते. कारण उदारता नसेल तर ती सतत व्यवहाराचा विचार करते. यांनी मला मदत केली म्हणून मी त्याला मदत करतो. असं जर का सतत अंतःकरणात असेल तर हा आणि तो असं द्वैत सतत तयार होणार आहे. आणि ते द्वैत मला माझ्या आनंदापासून दूर नेणार आहे. म्हणून इथे काय आहे की या साधकाने अंतःकरण वृत्ती शांत ठेवायची असेल तर त्याला रजोगुणी अंतःकरण काही उपयोगाचं नाही. रजोगुणी अंतःकरण हे चंचल असतं, अशांत असतं. काही मिळालं की त्याला बरं वाटतं आणि काही नाही मिळालं की त्याची अंतःकरण वृत्ती दुखावते. म्हणून इथे मिळणं आणि न मिळणं याचा संबंध प्रारब्धाशी आहे. म्हणून प्रारब्ध हे वर्कआउट होत असतं. प्रारब्ध त्याच्या पद्धतीने वर्कआउट होईल. मला मिळालं तरी रामकृष्ण हरी म्हणता आलं पाहिजे आणि मला एखादी गोष्ट नाही मिळाली तरी रामकृष्ण हरी म्हणता आलं पाहिजे. आज देवाची इच्छा अशी आहे. आज देवाची इच्छा अशी आहे. अशा पद्धतीने सतत देवाचा विचार करणं हे सत्वगुणाचं लक्षण आहे. पण ते जेव्हा सुटतं आणि सतत या देहादी प्रपंचाचा विचार आणि फायद्या तोट्याचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा मात्र मला माझ्या आनंदापासून मला दूर नेलेलं असतं. आणि मग माझ्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा मी मात्र मग क्रोधात जातो, क्रोधात मोहात जातो आणि माझी ती घसरण तयार होते. आता ही जर घसरण होऊ द्यायची नसेल तर मग काय केलं पाहिजे? बुद्धीने सतत त्या आनंदाकडे म्हणजे त्या विठ्ठलाचा किंवा त्या ब्रह्मतत्वाचा विचार केला पाहिजे. आणि विचार करता करता एक दिवस ज्याचा विचार मी करतो त्याच्याशी एकरूप होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे काय आहे की अंतःकरणाचा प्रेरक कोण अशी जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा जीवात्मा हा अंतःकरणाचा प्रेरक आहे. तोच त्या अंतःकरणाकडनं म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार या निमित्ताने तो ते प्रत्येक कार्य करून घेतो. म्हणून इथे काय आहे? हा करता हा शब्द केवळ व्यवहारापुरता वापरलेला आहे. व्यवहारात जेव्हा आपल्याला विचार करायची वेळ येते त्यावेळी त्या अंतःकरणाला तो जीवच काम करायला सांगतो आणि त्याप्रमाणे ती अंतःकरणात म्हणजे 5 की काय म्हणूया मनबुद्धी चित्त अहंकार अंतःकरण पंचक त्या इंद्रियांना आज्ञा देतो आणि पुढे ते तसं तसं कार्य करतं. म्हणून इथे काय आहे? हा जो गुणांचा जो प्रभाव आहे तमोगुणाचा विचार सांगतच नाही. कारण तो सांगून तरी काय उपयोग? आळस, निद्रा वगैरे हे सगळे तमोगुणाची कार्य आहेत आणि ती काही आपल्या अभ्यासाच्या साधकाच्या दृष्टीने काही उपयोगाची नाही. म्हणून इथे आपल्याला या 14, 15, 16 या श्लोकाचा
मुख्य विचार केव्हा करायची वेळ येते त्यावेळी हे सगळे मनाने केलेले विचार ते सगळे मिथ्या पदार्थांचे विचार असतात. त्या मिथ्या पदार्थांच्या विचारातनं जे काय सुखदुःख उभं राहतं ते सुद्धा कसं असतं, मिथ्याच असतं. वास्तवात त्याच्या आत्मरूप सुखाशी काडीचा संबंध नाही. ही जर का वृत्ती या पंचमहाभूतांच्या विवेकाने जर माझ्या अंतःकरणात स्थिर झाली तर सदैव मी माझ्या आनंदाचा ठेवा आहे हा विचार करता येण्यासारखा आहे. म्हणून या मिथ्या काय म्हणूया 5 महाभूतांमध्ये असलेल्या अंतःकरण वृत्तीचा आपल्याला बाध केला पाहिजे आणि ती जी अंतःकरण वृत्ती आहे ती बाधित अंतःकरण वृत्ती केवळ सामान्य रूपाने ती ती एक कर्ता भोगत्याचं जीवन जगते, पण ती विशेष रूपाने मात्र कधीही करता भोगता न होता सहजच आनंदात राहते. अशी आनंदाची वृत्ती कमवण्यासाठी आपल्याला पंचमहाभूताचा विवेक समजून घ्यायचा आहे. आज आपला वेळ इथे संपलेला आहे, तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. परवाचा वर्ग होईल का दादा? दसरा आहे म्हणून विचार. हा त्याची सूचना येईलच. परवाचा वर्ग नाहीये, शुक्रवारी आपण ती सूचना गौरी नामजोशी देणार आहे. बर. हा उद्या आहे का? नाही नाही नाही, उद्या नाही, शुक्रवारचा वर्ग स्किपच. हा शुक्रवारी. बरोबर. नमस्कार तुम्हाला. थोडस मला गोलकाबद्दल परत थोडं हे झालंय जरा की इथे म्हटलं की प्रत्यक्ष दिसणारा डोळा हा अवयव चक्षु या ज्ञानेंद्रियाचा गोलक आहे. आता काय माहिती का की जसं आपण म्हणतो की आता संपूर्ण जो डोळा ज्या खोबणीत बसलेला आहे आता त्या तिथे ते गोलक आहे. आलं का लक्षात? खरं ते संपूर्ण डोळाभरच असतं, पण ते काय असतं, डोळा नावाचं एक युनिट तयार होतं आणि ती दिसण्याची प्रक्रिया घडते. मग ती कशी घडते? तर ती गोलकाच्या साह्याने घडते. बस एवढा विचार तिथे करायचा. एवढाच करायचा. हा बस त्याच्या ज्ञान करून देणारा गोलक असतो, स्थूल अवयव नसतो. बस डोळा जर स्थूल धरला तर तो नाही, त्याच्या आत म्हणजे असं असा विचार करायचा. बस. ओके. आता त्याचं ओरिजिन कुठे आहे त्याचं डिसेक्शन नाही करत बसायचं. दादा आज किती शेवटचा श्लोक किती नंबरचा झाला? 16. ओके. विवर्त या संकल्पनेबद्दल थोडक्यात माहिती सांगा प्लीज. आता मूळ स्वरूपामध्ये बदल न होता अन्यथा रूपाने भासणे त्याला विवर्त असं म्हणतात. विवर्त म्हणजे भास, विवर्त म्हणजे अध्यस्त. आता मूळ आहे ब्रह्मस्वरूप, त्याच्या मध्ये बदल न होता जगत भासायला लागणं, त्यावेळी जगत हा विवर्त ठरतो म्हणजे भास ठरतो म्हणजे अध्यस्त पदार्थ ठरतो आणि त्याचं अधिष्ठान ब्रह्म ठरतं. त्या अर्थाने विवर्ताची व्याख्या आहे. हा समजलं. हा अंतःकरण पंचकामध्ये जे घटक आहेत, हा मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण याचा वापर करताना साधारण कशा पद्धतीने केला जातो किंवा करावा? आता मन नावाचं तत्व आहे, संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे. मग आता संकल्प विकल्प विठ्ठलाच्याच चरणी करावा. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार करण्यापुरतं भाजी आणायला गेलं तर ही भाजी कोणती चांगली, ती कोणती चांगली, तेवढा व्यवहार करावा. पण तिथून परत घरी आल्यानंतर पुन्हा मी फार छान आणू शकतो, तुम्हाला काही कळत नाही वगैरे, हे सगळे व्यवहार झाले की मग गोंधळ वाढायला लागतो. म्हणून मनाने काय करायचंय, आपल्याला जे काम दिलंय ते करायचं. ते करून झालं की परत पुन्हा मन काय करायचं, त्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये त्याला गुंतवायचं. मनाला मोकळं सोडायचं नाही. ते मोकळं सोडलं की ते सैरभैर होतं, व्यग्र होतं. व्यग्र झालं की ते सुखदुःखात्मक होतं. म्हणून बुद्धीने काय करायचं, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धी निर्णय घेत राहते. मग तिने आनंदाकडे जाण्याचा सतत निर्णय करावा. चित्ताने सतत पुन्हा अंतःकरणात विठ्ठलाचाच ध्यास ठेवावा आणि पुन्हा मी करतो हा भाव अंतःकरणात नसावा, म्हणजे अहंकार. अशा पद्धतीने ते मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचे विचार आहे.
संकल्प विकल्प वृत्ती म्हणजे संकल्प विकल्पाचा विचार असाच अर्थ घ्यायचा ना. अर्थात वृत्ती शब्दाचा अर्थ अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. आता मनामध्ये एखादा विचार आला की चहा प्यावा का भजी खावीत, असा एक विचार आला समजा, तर झालं ते संकल्प आला, मग त्याचा एक विकल्प आला. मग अशा रीतीने काहीतरी पुढे मग त्याचं मग आपण मोठं उदात्तीकरण करतो आणि मग मिळालं तर बरं वाटतं, नाही मिळालं तर माझं मन दुःखी होतं. हे असं सगळं झालं की त्याला वृत्तीचा दर्जा येतो, असा तो विचार आहे. म्हणजे थोडक्यात वृत्ती याचा अर्थ विचाराचे 4 प्रकार असं म्हणायला काही हरकत नाही का? कशाचे? मनामध्ये संकल्प विकल्पाचे विचार येतात, बुद्धीमध्ये निर्णयाचे विचार येतात, हो चित्तामध्ये एखादा विचार साठवून ठेवला जातो हो आणि अहंकारामध्ये मी 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 असा विचार येतो. हो विचाराचे 4 क्लासिफिकेशन झाले असं म्हणता येईल का? हो, क्लासिफिकेशन आहे. एकाच अंतःकरणाची ही 4 क्लासिफिकेशन आहे. मूळचं अंतःकरण शांत आहे, पण त्याच्यात संकल्प विकल्प झाला की त्याला मनोवृत्ती म्हणायचं, निर्णय घेतला की तिला बुद्धिवृत्ती म्हणायचं, त्याच अंतःकरण वृत्तीला. एखादा विषय अवधारण केला की त्या अंतःकरण वृत्तीला चित्तवृत्ती म्हणायचं आणि अहंकारी वृत्ती असेल तर त्याच अंतःकरण वृत्तीला अहंकार वृत्ती म्हणायचं. बस असा विचार येतो. छान, समजलं. काय आहे? हा जरी डोळ्याला गोलक असला तरी त्या गोलकाच्या माध्यमातून न दिसता आत्मस्वरूपाच्या सत्तेवरच ते आपल्याला रूपाचं ज्ञान होतं की नाही. आता 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 या शिक्षणामध्ये तुमचा आवाज बंद करा. नाही नाही नाही, मी विचारतीये प्रश्न तुम्हाला. मग मी आता उत्तर देतोय, हा बोला. तुमचा ऐकू येतोय. अच्छा. हा, तर प्रश्न काय आहे, आता यांना जीव करता आहे एवढंच सांगायचंय. तिथून पुढे जेव्हा या जीवाला जे काय ज्ञान होतं ते कोणाच्या सत्तेवर होतं, तेव्हा त्या कारणाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार करायचा. सध्या आता या श्लोकांमध्ये सांगणं केवळ चाललंय की आपल्याला या पंचमहाभूतांच्या साह्याने निर्माण झालेली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना गवन करणारं मन आहे आणि त्या मनाला ते काम असं कर तसं कर असं सांगणारा वाच्यार्थाने असलेला जीव आहे. आता या श्लोकांपुरता एवढा विचार आहे. दादा एक विचारायचं होतं. हा हा तुमचं हे आत्माराम जो आहे ना, कोणाचं तरी हे चालू आहे ऑडिओ, ऐकू येतोय. तर त्याच्यामध्ये मायेच्या संदर्भात लापणिका म्हणून तुम्ही शब्द वापरलाय, तर त्याचा अर्थ मला नाही कळला. तर तो आपल्याला रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट पाहावा लागेल. म्हणजे बरं, म्हणजे कशाच्या मी ते म्हणजे शब्दाचा अर्थ कदाचित मायावी असा असेल. हा, ओके. हा, तुम्ही तो रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट जर विचारलं ना ते वाक्य, तर मग बोलता येईल त्याच्यावर. म्हणजे आपण त्याचा विचार करू शकतो. रेकॉर्डिंग ऐकलं आणि मग म्हणजे मी तो अटेंड केलेला नव्हता, पण रेकॉर्डिंग त्याचं ऐकलं तेव्हा हा शब्द मला हे कळला नाही त्याचा अर्थ त्यावेळेला. मायेच्या संदर्भातच आहे पण तो हे एवढं नक्की. समर्थांचा शब्द येतो, आलं का लक्षात? आपण एका समर्थांनी वापरलेला शब्द आहे. मी त्याचा अर्थ बघून सांगेन तुम्हाला, म्हणजे पुढच्या वेळी किंवा असं तुम्ही फोन केला तरी मी उद्या परवा तो सांगू शकेल. म्हणजे तो रेफरन्स कॉन्टेक्स्ट मध्ये जाऊन पाहावा लागेल. ज्ञानेश्वरीत पण हा शब्द आलाय असं वाटतंय. नाही, ज्ञानेश्वरीत नाही आलेलं, मला असं वाटतं. तो समर्थांचे काही शब्द स्पेशल. बरोबर. किंवा भागवतात लापणिका शब्द कसं म्हणजे फसवणूक, म्हणजे असं अशा अर्थाने पण आहे. पण ते आता मी रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट शिवाय बोलत नाही, कारण अच्छा असं वाटतंय. ज्ञानेश्वरी किंवा भागवतात आहे की काय वाचल्यासारखं वाटतंय हा शब्द. ज्ञानेश्वरीचा विचार केला त्याच्यात काही नाही दिसलं 16व्या अध्यायापर्यंत तरी.
उदय दादा, मी शतानंद. मला थोडे प्रश्न होते. हा, बोला. तर आपल्याला 12व्या अध्यायात 12व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की जीवाने मनामार्फत इंद्रियांना प्रेरणा दिल्याशिवाय एकही इंद्रिय त्याचे काम करू शकत नाही. तर ही मूलभूत हा जीव प्रेरणा देतोच का? जर का असा त्याचा विचार केला तर असं विचार करू शकतो का की कारण अध्यारोपामुळे मी मूळचा ज्ञानरूप असल्यामुळे मला सगळ्याचे ज्ञान व्हावं हीच माझी एक मूलभूत गरज आहे, त्यामुळे जीवात्मा ही प्रेरणा देतो, असा विचार केला तर बरोबर आहे का? चालेल ना, काय हरकत आहे. कारण शेवटी ज्ञान करून जे वेगळेपणाने ज्ञान होतं, बरोबर आहे की ते कोणाला होतं असा जेव्हा विचार करायची वेळ येते तर ते जीवाला होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जीवाला ही प्रेरणा आहे, पण ती कुठून आली? मूळ इन्स्टिंक्ट काय? तर ज्ञानरूपात आहे, त्याचं मूळ इन्स्टिंक्ट आहेच आहे, वादच नाही. आणि पुन्हा व्यवहार व्हावा ना, आणि तो व्यवहार झाला नाही तर त्याचं जीवन नाही चालणार. हाही एक त्याच्यात भाग आहे. बरोबर. आता मी जर का या प्रेरणेच्या स्वरूपचा विचार करत होतो तर आता जसं मन हे 2 वे स्ट्रीट आहे, म्हणजे बाहेरनं आत गोष्टी येतात, आतनं बाहेर जातात. तर जर का बाहेरनं आतल्या येणाऱ्या गोष्टींचा विचार थांबवला आता फक्त या प्रश्नापुरता, फक्त आतनं बाहेर जाणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर या प्रेरणेचं स्वरूप म्हणजे परत ती ज्ञानरूपता तेच आहे ना? म्हणजे शेवटी तिथंच येतंय ग. मुख्य मुद्दा काय आहे की मन संकल्प विकल्प करतं, हे बरोबर आहे, कारण त्याचा गुणधर्म आहे. मग ते गुड आहे का बॅड आहे असा नाही विचार करायचा. आता उदाहरणार्थ आपण बाजारात गेलो कापड आणायला, हे कापड गुड आहे का त्यापेक्षा चांगलं आहे? बॅड नको शब्द मी वापरायला, पण ठीक आहे, हे याच्यापेक्षा चांगलं आहे, ते त्याच्यापेक्षा चांगलं आहे. पण हा विचार करणारं मन आहे, आणि मग त्यातनं बुद्धी निर्णय घेते की नाही, हे छान कापड आहे, आपण घेऊया, आपल्याला छान दिसतंय वगैरे वगैरे, सगळं त्या गोष्टी होतात. पण या सगळ्या ज्या काय गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टीचा जो विचार आलेला आहे, मुख्य मुद्दा जो विचार आहे, तर हे असं मी का घेतो असा त्याचा विचार पाहिजे. मला सारखं चांगलंच का पाहिजे असं मी, म्हणजे माझ्या खिशातले असलेले पैसे आहेत, त्या पैशातच मला सर्वात माझं चांगलं मिळालं पाहिजे, कारण त्या चांगल्यामध्ये आनंद आहे. कारण ह्याच्यामध्ये मूळ जी इन्स्टिंक्ट आहेत ना, म्हणजे मी असावं, मला काही कळावं, हे केवळ आनंदासाठी आहे. तो व्यवहार जो आहे ना, तो जर आनंदासाठी व्हावा असं वाटत असेल तर त्या व्यवहाराचा करता एक तर मी व्हायला नाही पाहिजे. सामान्य रूपाने करता असणं काही चूक नाही, पण विशेष रूपाने जेव्हा मी करता होतो ना, तेव्हा मात्र त्रास आहे. म्हणजे तुम्ही ते कापड घेतल्यावर जर एखादा म्हणला तुम्हाला की वा, हे कापड फार छान आहे, तुम्हाला खूप ते छान दिसते, ओके, हे अगदी बरोबर आहे, त्या शरीरावर ते छान दिसते, पण आतमध्ये मात्र तिथे अगदीच त्या विचारातनं मग पुढे मी माझे आणखीन पुढे 10 तास वाया घालू नये, हा त्यातला भाग. भाग तिथे येतो. म्हणजे तर तो आपल्याला कळला पाहिजे की माझ्या मनाला आत किंवा बाहेर विचार करताना कुठे आणि केव्हा अडवायचं हे मला कळलं पाहिजे. आणि ते कळत नाही ना, तेव्हा माझी वाहून जातो. म्हणजे संकल्प विकल्प करणं दोष नाहीये, पण त्यात वाहून जाणं हा दोष आहे. म्हणून तिथे थांबवायचं असा त्यातला पार्ट आहे. आणि डॉक्टर काका जसं सांगतात तसं की मनाचं जे संकल्प विकल्प करणं आहे हे वास्तव आहे, स्वीकारलंच पाहिजे. कारण ते करणारच आहे ना. आता आपण ऑफिसमध्ये गेलो तरी सुद्धा काय आहे, आपल्याला ऑफिसमध्ये काम करताना सुद्धा आपल्याला काही संकल्प येतात, काही विकल्प, त्याची उत्तरं शोधावी लागतात. निर्णय घेते, पण अचूक आपण अनुकूल आणि चांगला निर्णय घेणं हे चांगलं काम आहे. का चांगलं काम आहे? त्याने मला आनंद होतो. अशा पद्धतीने विचार करायचा. आणि जे सच्चित आनंद रूप आहे, म्हणजे आता आपण ज्ञानाचा विचार केला की ज्ञान ही प्रेरणा आहे, ज्ञान रूपतेमुळे प्रेरणा होते, पण सगळं शेवटी आनंदातच समाविष्ट होतं, असा पण विचार आहे. म्हणजे शेवटी ज्ञान करून घेऊन मला आनंदच होतो, म्हणजे शेवटी आनंदातच ते शेवटी लोक म्हणजे तिथे म्हणजे लुप्त आनंद रूपतेतच होतं. मंत्रताई म्हणाल्यात माग की 66% ब्रह्मानुभव हा साधकाला अभ्यास करणाऱ्याला आहेच आहे, पण हा 34% जो आहे ना, मी आनंदाचा ठेवा आहे, हे मात्र कळलं.
मी सतत कधीतरी दुःखी होतो आणि कधीतरी सुखी होतो, ते नाही व्हायला पाहिजे. राईट. म्हणजे लाटेच्या स्वरूपात हे त्याचं उत्तर. बरोबर. श्लोक नंबर 13 मध्ये असं विचारलंय की म्हटलंय की विषयाचा अनुकूलता हा मुख्य गुण असून प्रतिकूलता हा मुख्य दोष आहे, हे वाक्य आहे. तर मुख्य गुण याचं कारण म्हणजे परत तेच की मुख्य गुण म्हणजे परत त्या गुणामुळे मला आनंद होतो म्हणून त्याचा मुख्य गुण तो आहे. आणि दोष हा कारण त्यांनी माझा आनंदाला हे होतं म्हणजे कुठेतरी अडथळा येतो म्हणून तो मुख्य दोष आहे. बरोबर का? पण तरी पण पुन्हा अनुकूलता ही सुद्धा दोषास्पदच आहे. म्हणजे शेवटी ती जाते ना निघून. म्हणजे ती सुखाची जी संवेदना माझ्या अंतःकरणात निर्माण झाली आहे ती काय काय टिकते आणि जाते. पण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुकूलही नाही आणि प्रतिकूलही नाही. सगळे अंतःकरणाचे खेळ आहेत. तो जड अचेतन पदार्थ काहीच करत नाही, पण माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यावर लुब्ध होते आणि मी सापडतो त्याच्या कचाट्यात आणि दोष मी त्याला देतो. त्यांनी माझं असतं यार तू अडकला अंतःकरण वृत्तीत, हे का नाही कबूल करीत. हा भाग माझ्या बाजूचा म्हणजे मी बोलतोय अशा अर्थाने. सो म्हणजे आता परत पुढे त्यांनी त्या श्लोकात पुढे समजा आज मला असं कळालं की माझी आज तमप्रधान वृत्ती आहे, अंतःकरण वृत्ती होते की आज मला समजा खूप आळस येतोय फॉर एक्झाम्पल. तर तेव्हा मी परत जसं आपण पहिल्या तत्वविवेकात विचार केला तसंच की क्रियामान स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातनं की मी साक्षीत्वानी त्या वृत्तींकडे बघून परत नामात गुंतवून सत्य म्हणजे सत्वगुणाकडे त्याला न्यायचं, हाच हे एकच तंत्र आहे. हे तंत्र तर आहेच आहे, पण कसं आहे आता उदाहरणार्थ मला प्रवचन करताना आळस येत असेल, आता काही जण प्रवचनात झोपतात, आता काय करायचं? मग मला झोप तर नाही आली पाहिजे, मग मी तोंडावर पाणी मारून तिथे हे करावं, मला स्वतःला फ्रेश. किंवा नसेल जमत तर मग मी एक ओला रुमाल करून ठेवावा, तो जर माझ्या चेहऱ्यावर पुसला तर माझी अंतःकरण वृत्ती ही सजग राहते. म्हणजे हे व्यावहारिक सत्तेतले उपाय मला करायला पाहिजे. म्हणजे मी दुपारच्या वेळी झोपून दिवस काढत असेल तर तिथे मला त्याला अवॉइड केलं पाहिजे, तरी झोपलं पाहिजे, यात वाद नाही. पण हे असे सगळे विचार जे आहेत, आता उदाहरणार्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आपण का म्हणतो, त्याचं कारणही तेच आहे की पांगलेली अंतःकरण वृत्ती ती जरा शांत व्हावी आणि माझा तासभर तरी पुन्हा त्या अभ्यासामध्ये तो सहज अंतःकरण वृत्तीचा जो विचार आहे तो तिथे राहावा. अशा पद्धतीने मी माझं आसन वगैरे हे ते सगळं कसं असं व्यवस्थित ठेवावं. त्यामुळे मग मला हा आळस काढून टाकायला जमतं. म्हणजे असे त्याचे उपाय करावेत व्यवहारिक. म्हणजे साक्षीत्व वगैरे ते तर आलंच, पण तरी सुद्धा शेवटी तो काढून टाकावाच लागेल. बरोबर. माझे संपले प्रश्न. थँक्यू. दादा, अनुकूल जरी म्हटलं आणि प्रतिकूल जरी म्हटलं मनाला वाटलं तरी ते सर्व मिथ्याच आहे ना शेवटी. मग मिथ्याच आहे. आता मनाने एखादी कृती केली तर मिथ्याच आहे, पण त्याचे परिणाम तर भोगावे लागतातच ना. हा त्यातला भाग आहेच आहे. हो बरोबर आहे. हा मगाशी आपण म्हटलं अनुकूलता आणि प्रतिकूलता, तर त्याचे जे परिणाम आहेत ते सुद्धा मिथ्याच मानायला पाहिजे. मिथ्याच मानायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ आता हे सुख किंवा दुःख होतं, हा त्याचा परिणाम आहे. बरोबर आहे ना, केलेल्या प्रत्येक कृतीचा. आता केलेल्या प्रत्येक कृतीचा सुख किंवा दुःख हा परिणाम जो होतो तो काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो. जे येतं काही काळ टिकतं जातं ते मिथ्याच असतं ना. बरोबर. मग मिथ्या असेल तर त्या परिणामांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती अडकू दिली नाही पाहिजे, असा त्याचा विचार. हो, कारण मी त्यांचा विचार पुढे करत राहतो आणि त्या लाटेत अडकतो. तसं नको घडायला. नेहमी ती आपली जी तरंगाची लाट होते, हा, ती लाट फक्त होऊ द्यायची नाही. येस, कटाक्षाने पाळायचे. ते कटाक्ष तरंग उमटणं शक्य आहे, हे 100%. उदाहरणार्थ
रामदास स्वामी जीवनमुक्त होते, संत पदाची व्यक्ती होती. पण शिवाजी महाराजांचा मरणकाळ त्यांना जेव्हा समजला, तेव्हा त्यांच्या डोळ्याच्या कडेला पाणी दिसलं. म्हणजे तेवढं प्रगटीकरण मान्य आहे. म्हणजे ते आता संत होते म्हणून ठीक आहे. पण याचा अर्थ त्यांनी लाट नाही केली त्याची, हे मला सांगायचं. अशा पद्धतीने मला बोलायचे की आपल्या आयुष्यातही तसे प्रसंग येणार आहेत. म्हणजे जस्टिस की आपल्याला कुठनंही अंतःकरण वृत्ती शांत ठेवणे हा एक खूप त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कसं आहे माहिती का, की ही प्रयत्नांनी साध्य होणारी गोष्ट आहे. म्हणजे की हळूहळू आपल्याला अंतःकरण वृत्तीला लगाम घालावा लागतो. लाट व्हायला लागली की तिला शांत करायचं. मग शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीला नामस्मरण करायला लावायचं किंवा त्या अंतःकरण वृत्तीने आता काही वेळा आपली अंतःकरण वृत्ती सहज आपण शांत ठेवू शकतो. म्हणजे या शब्दाचा अर्थ मी जागा असतो, पण विशेष रूपाने क्रिया प्रतिक्रियांचा खेळ बंद झाला पाहिजे. आता विशेष रूपाने जेव्हा क्रिया प्रतिक्रियांचा खेळ बंद होतो ना, तेव्हा त्या अंतःकरण वृत्तीला शांत अंतःकरण वृत्ती म्हणतात. म्हणजे त्या शांत अंतःकरण वृत्तीला काही कळत नसतं असं नाहीये. जागृतीमध्ये कळणारच आहे ना. जागृतीमध्ये आपण जर असं म्हणलो की माझ्या श्रीगुरूंची अंतःकरण वृत्ती शांत आहे, बरोबर आहे, असं म्हणलो, मग त्यांना काय पाणी कळत नाही, नंतर चहा दिला तर चहा कळत नाही, चहा हवा असं ते म्हणत नाही, म्हणतात ना. पण मुख्य मुद्दा काय आहे, त्याच्यामध्ये विशेषता नाहीये. हा, म्हणजे आज काय झालंय, त्या पद्माताई आलेल्या नाहीयेत शिवगडावर, त्यामुळे आता चहा आज तो विनायक करणारे, मग ते म्हणतात चालेल, हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, सुख आणि दुःख हे केव्हा विशेष रूपाने प्रगट होतं, जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती विशेष होते. ती जी सामान्य अंतःकरण वृत्ती आहे ती सहजच शांत आहे. म्हणजे तिचा परिणाम कुठलाच होत नाही, सुखही होत नाही, दुःख होत नाही. मग ती शांत अंतःकरण वृत्ती कोणती आहे सांगा तुम्ही. आता त्यालाच तर बाधितानुवृत्तीची अंतःकरण वृत्ती म्हणतात. अशी एकटी तयार होत नाही ती. एक प्रयत्न आहे आणि एक सहज राहणं आहे. आता प्रयत्नाने शांत ठेवत जाणं हा साधनेचा भाग आहे. एक दिवस प्रयत्न करता करता कधी ते संपून जातात, पत्ता लागत नाही. सहजच अंतःकरण वृत्ती शांत राहते. तर त्याला म्हणायचं झाला ब्रह्मरूप. म्हणजे सहज झाला दृढ अपरोक्षत्वाने की झालं काम त्याचं. हा, बाधित द्वैत शिल्लक राहणार. मला आपलं असं दरवेळी असं वाटतं की एक सिच्युएशन माझ्यासमोर आहे आणि त्याला मी प्रतिक्रिया दरवेळी देते आणि नेक्स्ट टाइम परत ती सिच्युएशन आली, तोच माणूस समोर आला की माझी सेमच प्रतिक्रिया जर राहत असेल तर मी अजून लाटेतच आहे, लाटेवर आरूढ आहे. पण ते मग द्यायची नाही ना प्रतिक्रिया. म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं तत्व विठ्ठल तत्व आहे ना. त्यामुळे थोडी म्हणजे साधना जशी आपली वाढत जाते तशी प्रत्येक वेळी नेक्स्ट टाइम माझे त्या लाटेचे हळूहळू तरंग व्हायला लागलाय असं जर मला वाटलं तर मला वाटतं की माझ्यात काहीतरी सुधारणा झाली आहे. येस येस, करेक्ट, अगदी. पण ती आपल्याला सुधारणा चेक करता येते. अगदी नक्कीच. हा, आणि ती दुसऱ्याला सांगायची पण नसते, कारण नाही, गरजच नाही. घेतात. उलट दुसऱ्याला आश्चर्य वाटतं की ही इतकी शांत कशी आहे. आता त्याचं कारणच ते, त्यांना सांगायला गेलं तर ते पटणार नाही पटणार, पण ते त्यांना जाणवतं, दुसऱ्यालाच जाणवतं ते. मग ते जाणवू दे त्यांना, पण त्याच्या मागचं तुम्ही सांगायला गेला की ते सगळं अवघड असतं. नाही, सांगायचं तर नाहीच आहे. सांगायचं अजिबात नाही. रामकृष्ण हरी म्हणून म्हणायचं ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही मला दाद दिली, हरिओम म्हणायचं आणि पुढे जायचं. पण एक मनाची खुणगाठ होते की अरे म्हणजे माझं थोडीशी प्रगती आहे यावेळी. हो ना, असं माझं मला समजत जातं. हो, मी एकदा काकांना म्हणालो होतो की काका मी खूप शांत झालोय, तर ते म्हणाले तू मला सांगू नकोस, तुझ्या बायकोनी सांगितलं पाहिजे म्हणे. ती जर म्हणाली तर मी मान्य करीन म्हणे. असं म्हणजे त्यातली मजा ही आहे. आपल्यातले बदल हे कळतात दुसऱ्यांना, पण आपण तिथे वाहून नाही जायचं.
अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतर झाकून असावे. झाकून आपली साधना आनंद रूपतेपर्यंत न्यायची आहे, हा विचार पक्का ठेवायचा डोक्यात. नाहीतर कदाचित मग त्या थोड्याशा अंतःकरणाला थोडस जरी आपण ढील दिला की मग आपण साधक बिथरायची चान्सेस जास्त असतात. पक्क राहायचं. साधक हा पक्का पाहिजे, निष्णात पाहिजे, धूर्त. आपण म्हणालात नामस्मरणाचं हो. हे करायचं ना. हो. नामस्मरण जर प्रेम किंवा भक्ती नसेल तर हम्म. ते खूप मेकॅनिकल होतं, म्हणजे त्याच्यात मग लागत नाही मन असं. काय आहे माहिती का, आता हा जो विचार आहे, ज्ञानविचार, हा जसा सेट होत जातो ना, तसं अंतःकरणामध्ये भक्ती उजाडते, म्हणजे असते त्याच्या अंतःकरणात. आपलं आपल्या मुलांवर प्रेम असतं, नंतर आपल्या घरच्यांवर प्रेम असतं. तेवढंच तितकंच त्या समोरच्यावरही होऊ शकतं. प्रेम या शब्दाचा अर्थ प्रेम नव्हे दावता बोलता, चित्ता चित्त जाणे, या पद्धतीतलं. म्हणजे ते नामस्मरणाने ते आपोआप हे होतं. ते नाही, साठीच हम्म. नामस्मरणासाठीच जे प्रेम लागतं, ते भक्ती येईल ना, लागते. ते येईल. ते काही दिवसांनी येऊ शकतं. आलं का लक्षात? तुम्ही नामस्मरण घेत राहा. भले आता तुम्ही काय म्हणूया ड्राय नामस्मरण घ्या, जाऊ दे, वृक्षपणाने हा. हरकत घ्या ना. वृक्षपणाने तर घेता येईल की नाही? हम्म. मग ते घ्या आणि मग एक दिवस बघा, काही दिवसांनी तुम्हीच म्हणाल नामस्मरणासारखं साधन नाही असं. कारण आत्मविचार करून झाल्यावर पुन्हा अंतःकरण वृत्ती मोकळी राहतेच ना. मग ते थोडासा सगुणाचाही आनंद लुटावा त्या निमित्ताने. देवळातही जावं. आता देवळं बंद आहेत म्हणून जाऊ दे, पण तो त्यातला भाग. अशा पद्धतीने नामस्मरण खूप छान असतं. हो. अंतिमतः ज्यावेळी आपले सगळे अवयव थकून जातात, सगळं काही होतं, त्यावेळी तेच उपयोगाला येतं. काही बुद्धी राहत नाही करायची वगैरे हे ते. मग त्यावेळी श्रीगुरु शेवटी सल्ला तोच देतात, आता नामस्मरण कर. हो. हा, मग त्यावेळी ते उपयोगाला येतं दोन्ही बाजूला.